पत्रकार संजू उन्हाळे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। उन्हाळे सर, ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या हालचाली वाढल्यात, तुम्ही याकडे कसं पाहता? तुमचं विश्लेषण काय? असं की महाराष्ट्राचा जो पॅटर्न येतोय, महाराष्ट्राचा पॅटर्न जो आहे हा महाराष्ट्राचा पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये राबवला। आता पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने खासदार फोडले, कारण त्यांना कसल्याही पद्धतीमध्ये महिला विधेयक मंजूर करून घ्यायचे, त्याच्यासाठी 68 खासदारांची गरज आहे। त्याच्यामुळे ते 68 खासदार जमवण्यासाठी या सगळ्या हालचाली चालू आहेत। तर एकंदरच या हालचाली ज्या चालू आहेत ते त्या दिशेने सगळ्या चाललेल्या आहेत। तेव्हा एकंदर गट फुटणं हे जे आहे याच्यामध्ये 3/4 गट, मला असं वाटतं की बऱ्याच दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालू होता। 3/4 लोक निवडायचे, ते 6च्या वर जर मिळाले तर कदाचित त्या फुटण्याला अर्थ आहे, अन्यथा ते काही कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड ठरत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते त्या पद्धतीने जमवलं असेल तर कदाचित तिच्यामध्ये हे होईल। परंतु एकंदरच हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का आहे आणि राजकारणापासून आयसोलेट करण्याचा, म्हणजे पवार गट असो की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो, या दोन्ही गटांना आणि प्रत्येकाला असं आयसोलेट करायचं आणि विरोधी पक्षाला शक्तीहीन करण्याचा हा भाजपचा मोठा डाव आहे आणि तो राज्यभर तो पॅटर्न तो राबवला जातोय। मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने विरोधी पक्षाचं देखील महत्व लक्षात घेतलं पाहिजे आणि विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे। मला असं वाटतं की विरोधी पक्ष ठेवायचाच नाही, या पद्धतीने जे राजकारणाची वाटचाल चाललेली आहे ही एकंदर आपल्या लोकशाहीला म्हणजे वेगळ्या वळणावर नेणार असं दिसतंय। नक्कीच धन्यवाद उन्हाळे सर, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि या बातमीचं विश्लेषण करण्यासाठी।